महायुती सरकारचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा आणि पुतण्यानं केलेल्या मारहाणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कठोर शब्दात रायगड पोलिसांना जाब विचारलाय। या दोघांनाही अजून अटक का केली नाही असा थेट संतप्त सवाल न्यायालयाने विचारलाय। 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगरपालिकेचं मतदान होतं। यावेळी स्नेहल जगताप समर्थक सुशांत जाबरेंच्या वाहनांची तोडफोड ही कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश यांनी केली होती। दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारीही झाली। त्यानंतर दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टाने रायगड पोलिसांना चांगलंच सुनावलं होतं। गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास गोगावले आणि महेश गोगावले यांचे जामीन अर्ज अनेकदा न्यायालयाने फेटाळले। 1.5 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही विकास आणि महेश यांना अटक करण्यात आलेली नाही। याच मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ते कॅबिनेट मंत्र्यांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना संरक्षण दिलं जातंय का? पोलिसांवरती राजकीय दबाव आहे का? असा थेट प्रश्नच न्यायालयाने उपस्थित केले आहेत। दरम्यान कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांची या प्रकरणात चौकशी झाली आहे का? त्यांचा मुलगा आरोपी आहे, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय। अशा परिस्थितीत भरत गोगावले अजूनही कॅबिनेटमध्ये कसे आहेत? त्यांनी राजीनामा का दिला नाही? 21 डिसेंबर रोजी विकास गोगावलेंचा राजीनामा फेटाळलाय, तरीही त्यांना अजून अटक का केली नाही? मंत्र्यांचे सर्व नातेवाईक फरार कसे? फरार असूनही त्यांचे जामिनासाठी न्यायालयात अर्ज कसे येत आहेत? हे गंभीर असून तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोलून मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावरती संताप व्यक्त केलाय। श्रीयेश जगताप यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे प्रश्न उपस्थित केले आहेत। याचिकाकर्ते श्रीयेश जगताप यांना मात्र 22 जानेवारीपर्यंत अटकेपासून तात्पुरता दिलासा न्यायालयाने दिलाय। मात्र उर्वरित आरोपी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते अद्याप फरार असून त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे 17 जानेवारी तारखेला दिलेल्या आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने रायगड पोलिसांना चांगलंच सुनावलंय। या प्रकरणात तात्काळ आणि निष्पक्ष कारवाई करा असे स्पष्ट आदेशच न्यायालयाने दिले। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री भरत गोगावले यांचा राजीनामा घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।